नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझ्या मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा गाडीने कुठेतरी दूर निघून आलेला असतो आणि तो खूप वैतागलेला असतो. त्याला घडलेला सगळा जो काही प्रकार असतो तो सतत आठवत असतो. कशा प्रकारे अंजलीने त्याची झोळी आणलेली असते आणि त्याच्या झोळीतले जे काही दागिने सगळ्यांसमोर ठेवलेले असतात आणि ते दागिने पाहिल्यानंतर अर्णवला खूप चीड आलेली असते. तेव्हा मामी म्हणते की हे बह, हे आहेत अर्णवचे असली, हे बह, हे दागिने माझे आहेत, परंतु हे कॅश कुठून आणले माणसाने ना, हे मला काही माहिती नाहीये. म्हणूनच तू जरा बघ की हे नक्की काय येते. हा माणूस देवदेव करत फिरतो, परंतु याचा खरा चेहरा काय आहे ना, हे आता तूच बघ. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव ते सगळं बघतच बसतो. त्यानंतर मग आता अर्णवला सगळा काही आठवत असतो. बाबांचा कोणता चेहरा खरा मानायचा, कोणता नाही, हे सगळं आता त्याला काहीच कळत नसतो. म्हणूनच तो गाडीमधून बाहेर उतरतो आणि चालत चालत पुढे येतो. घरात सगळीकडे टेन्शनचं वातावरण असतो. अजूनही अर्णव कुठे सापडलेला नसतो. तेव्हा वल्लरी आणि मामाचा काहीतरी बोलणं सुरू असतो. त्याच वेळेला वल्लरी म्हणते की बघितलं ना काय चालू आहे ते यांच्यामुळेच हे सगळं फरक घडलेलं आहे. इतका मोठा चोरीचा आरोप लागला यांच्यावर, तरीही हे घरात अगदी व्यवस्थितपणे बसले आहेत. आणि मग त्याच वेळेला लगेचच हे ऐकल्यानंतर आजी म्हणते की रमाकांतराव, हे जे मी काही ऐकते ते खरं आहे का हो? म्हणजे हे खरंच तुम्ही घडवून आणलंय का? तेव्हा मग लगेचच बाबा म्हणतात की तुम्हाला खरंच असं वाटतंय का सासूबाई की हे सगळं मी घडवून आणलं असेल? खरंच तुमचा या सगळ्यावरती विश्वास आहे? तेव्हा अंजली पटकन बोलते की विश्वास आहे म्हणजे काय? हे सगळं जे काही घडलंय त्याच्यावरती तुम्ही आणखी काय बोलणार आहात सांगा ना. म्हणजे आम्ही हे सगळं तुमच्या झोळीत पाहिलं होतं, ते तुम्ही खरं म्हणाल की खोटं म्हणाल? त्यावेळेला बाबा म्हणतात की हे बघ गंजली बेटा, खरं ते माझ्या झोळीत होतं, परंतु माझा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हात नव्हता. मला खरंच माहिती नाही. आणि हो, आतापर्यंत मी सगळं अगदी सबुरीने सहन करत होतो. माझ्या एवढ्या वर्षांचा संन्यास हा मी शांतपणे घालवला, परंतु आता हा जो माझ्यावर काही चोरीचा आळा झालाय ना, तो मी शांतपणे अजिबात सहन करू शकत नाही. या गोष्टी माझ्या सहन करण्याच्या पलीकडच्या झाल्यात. आतापर्यंत ईश्वरी बेटा, तू मला दिलं होतंस, शपथ दिली होतीस, त्यामुळे मी गप्प बसलो होतो. परंतु आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की उलटा चोराच्या बोंबा, असं झालं हे सगळं, म्हणजे तुम्ही आमच्यावर उलटा बोंबा टाकताय असं झालंय ना. त्याच वेळेला लगेचच हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते की तुम्ही तुमचं तोंड जरा बंदच ठेवा. त्याचबरोबर आजी म्हणायला लागते की जरा सगळेजण थांबा. त्यावर राकेश पण म्हणतो की हो, तुम्ही प्लीज उगीचच त्यांच्यावर आरोप करू नका. अजूनही आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे आपण उगीचच त्यांना बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. म्हणून प्लीज जरा सगळेजण शांत व्हा, असं म्हणून अर्णव त्यांना बोलत असतो. त्याच वेळेला वल्लरी म्हणते की तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण एक गोष्ट नक्की की अर्णव त्याच्यामुळेच घर सोडून निघून गेलेला आहे. ईश्वरी म्हणते की मी अजूनही सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही उगीचच त्यांच्यावर नसते आरोप करू नका. बाबांनी काहीही केलेलं नाहीये. तेव्हा मग वल्लरी म्हणते की मग म्हणजे तुला काय म्हणायचं हे सगळं कोणी केलं आहे आता? उद्या तू हेही म्हणायला मोकळी की हे सगळं आम्हीच केलंय. म्हणून मी तर काय म्हणते माहिती का? तू ना एक काम कर, सगळीकडे ना असे छोटे छोटे सीसीटीव्ही लावून ठेव, म्हणजे तुला कळेल की नक्की सगळं कोणी केलंय ते. म्हणजे या ईश्वरीच्या बोलण्याचा अर्थ हाच झाला ना की हे सगळं आम्हीच घडवून आणलंय, म्हणून या सगळ्याच्या मागे आम्हीच आहोत असंच तिला बोलून दाखवायचं आहे. मग मला तरी असंच वाटतं की ही आम्हाला चोर ठरवून मोकळी झाली आहे. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणते की मामी, मी काहीही बोललेली नाहीये. तुम्ही स्वतःला चोर ठरवून मोकळ्या झालेल्या आहात.
मी तुम्हाला बोलले का तरी की तुम्ही हे सगळं केलंय, परंतु तुम्ही स्वतःवरती हा आळ उडवून घेतलेला आहे. त्याच बरोबर आता अंजली म्हणायला लागते की हे बघ ईश्वरी, तू जरा गप्प बस. तू यांची बाजू घेऊन उगीचच आम्हाला बदनाम करण्याचं काम करू नको. समजलं नाही? सगळं खरं तर घडताना तुझ्यामुळे घडलंय. या माणसाला तू घरात आणलंस ना, तेव्हापासून हा सगळा प्रॉब्लेम झालाय. आता त्यावर लगेचच मामा म्हणतो की वल्लरी, अगं तुझं तोंड बंद कर. किती बडबडतीयस तू? अगं सगळ्या गोष्टींचं कोणाला काही आहे का? आजी म्हणते की तुमची ही भांडणं बंद करा. चिंटू गायब झालाय, त्याच कोणालाही काही पडलेलं नाहीये. तुमची फक्त भांडणं आणि भांडण सुरू आहेत. कोणीतरी काळजी करा त्याची. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, मी पण तेच बोलते. हे सगळं करण्याची, बोलण्याची ही आताची वेळ नाहीये. आणि हे सगळं ह्या मुद्दाम ईश्वरीनेच घडवून आणलाय, असं ती बोलून ईश्वरीवर पुन्हा आरोप लावत असते. तर अर्णव त्याची गाडी कुठेतरी पार्क करतो आणि पुढे येऊन तो जरा बसलेला असतो आणि जे काही त्याच्याबद्दल घडलं आहे त्याबद्दल त्याला त्रास येत असतो आणि म्हणूनच तो चिडचिड करत असतो. त्याच वेळेला समोरून आता काही गुंड आलेले असतात आणि ते गुंड येऊन अर्णवला मागूनच तोंडाला रुमाल लावतात, त्याला बेशुद्ध करतात आणि त्याला उचलत असतात. त्या वेळेला आता अर्णव हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या हातात मोबाईल असतो, परंतु सगळे गुंड त्याला धरतात आणि त्याला धरून आता पूर्णपणे ते त्यांच्या व्हॅनमध्ये बसवतात आणि तिथेच खाली फोन पडलेला असतो आणि फोन तो गुंड उचलतो आणि नंतर आतमध्ये त्याला घेऊन जातो. अशा प्रकारे आता अर्णवचेच किडनॅपिंग झालेले आहे. आणि नंतर अर्णवची जी व्हॅन असते ती पुढे निघून गेल्यानंतर आकाश त्या ठिकाणी पोहोचतो आणि आकाश त्याची गाडी तिथे पार्क करतो आणि म्हणतो की ही तर दादाची गाडी आहे. पण दादा कुठे, असं म्हणून तो आता ती गाडी बघायला लागतो, परंतु त्या गाडीमध्ये कुठेही अर्णव नसतो. आता तो म्हणतो की शेत दादा इथे गाडी पार्क करून नेमका कुठे निघून गेलाय, काहीच कळत नाहीये. आता तो आजूबाजूला टॉर्च लाईट चालू करून सगळीकडे त्याला शोधू लागतो, परंतु तो कुठेही त्याला दिसत नसतो. तो म्हणतो की नाही, काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. नक्की दादा कुठे गेलाय हे आता त्याला कळत नसतं. त्याचबरोबर आता ईश्वरी आणि मामाचं बोलणं सुरू असतो. ईश्वरी म्हणता असते की आकाश भाऊजी गेलेत ना बघायला, आपण बघूया ते कुठपर्यंत गेलेत, ते नेमकं काय झाले ते बघितलं पाहिजे. त्यावेळेला मग आता त्याला असं समोरून वाटत असतो की दादा तिकडे असेल, म्हणून तो बघायला जातो, परंतु तिकडेही तो नसतो. तेवढ्यातच आता घरून फोन येतो. मामा विचारत असतो की आकाश, अरे काय झालं, कुठे काही पत्ता सापडलाय का त्याचा? परंतु आता तरीही आकाश हा बाजूला होत असतो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे आकाश म्हणतो की 1 मिनिट जरा तुम्ही थांबा, कोणीही तिकडे पॅनिक होऊ नका, शांत व्हा. मला दादा सापडलेला नाहीये, परंतु दादाची कार आहे ना, ती दादाची कार इथे मला एका रस्त्यावरती सापडली आहे, परंतु त्यामध्ये दादा नाहीये. आणि आजूबाजूला मी सगळीकडे पाहिलं, परंतु मला कुठेही दादा दिसत नाहीये. आता हे ऐकल्यावर सगळेजण घाबरायला लागतात. नेमका अर्णव कुठे गेला, काय झाला, कोणाला काहीही कळत नसतं. आता मात्र आकाश खूपच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की थांबा, मी थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा कॉल करतो आणि बघतो. तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका, आम्ही शोधतो, असं म्हणतो. आता पुन्हा शोधायला सुरुवात करतो आणि त्यानंतर मग आता ईश्वरी घाबरते की अर्णव सरांनी गाडी कुठे पार्क केली आणि ते नेमका कुठे निघून गेलेत. काय झालं नसेल. आकाश आता शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मनातच राकेश म्हणतो की तुला कुठेही सापडणार नाहीये. तो तर इथे आता राकेश मुद्दामच बाजूला उभा राहून प्रयत्न करत असतो ते काय करतात ते बघण्याचा. वल्लरी आता खोलीमध्ये आलेली असते. वल्लरी म्हणते की इतका मोठा प्लॅन केला होता मी त्या माणसाला अडकवण्याचा, परंतु तो प्लॅनही फ्लॉप गेल्यासारखाच झाला. आता राकेश म्हणत असतो की नाही रे बाबा,
तुम्ही लोक किती प्रयत्न करा, परंतु तो तुम्हाला कुठेही सापडणार नाही. मल्हारी वैतागते की माझं हे पण प्लॅन फ्लॉप झालं. किती मोठ्या डोक्याने, किती डोकं चालवून मी त्या रमाकांतला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तरीही शेवटी तो सुटलाच या सगळ्यामधून. खरंच म्हणजे किती प्रयत्न केले ना, तरीही तो या सगळ्यामधून अलगद सुटत जातो. काय करावं ना, काही कळत नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणातून तसं सुटायचं. प्रयत्न करू, कितीही काही केलं तरी ती ईश्वरी प्रत्येक बाबतीत पुढे जातच असते. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. ते दागिने तर मी लपवले होते त्याच्या झोलीत, मग ती कॅश कुठून आली एवढी? म्हणजे याचा अर्थ असा आहे की दागिने तर मी ठेवले रिते, पण ती कॅश ठेवणारे दुसरंच कोणीतरी या घरात होता. याचा अर्थ रमाकांतचा आणखी एक दुश्मन या घरामध्ये आहे, ज्याने रमाकांतचा विरोधात हे सगळं घडवून आणलं. पण नक्की तो कोण आहे? म्हणजे कोण असेल ती व्यक्ती ज्याने हे सगळं घडवून आणलं? नाही, या सगळ्याचा शोध तर लावलाच पाहिजे, असा विचार आता मामीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यानंतर आता आजी आणि बाकीचे सगळे बसलेले असतात. आकाशला सारखा सारखा फोन मामा ट्राय करत असतो आणि बाबा काय झालं रे, नक्की काही सापडलं का, ते सगळं विचारत असतो. त्याच वेळेला तो काहीही बोलत नाही. आकाश म्हणतो की डॅड, मलाही अजूनही तो सापडलेला नाहीये. तेव्हा आता आजी म्हणते की आता काय करायचं? चिंटू अजूनही सापडलेला नाही. किती वेळ झाला तो घराच्या बाहेर आहे. आता अंजली रडायला लागते. ती म्हणते की नाही, काही झालं तरी मला आता चिंटूची खूप काळजी वाटते. आमच्यामध्ये कितीही वाद असू शकतील, परंतु तो लहान भाऊ